अंबाजोगाई शहर व परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्राच्या माध्यमातून योगेश्वरी दर्शन चॅनल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे। तरी आपल्या परिसरातील बातम्यांचे फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला पाठवा, आम्ही त्या प्रसारित करू। त्याचबरोबर जाहिरातीसाठीही आमच्याशी संपर्क करा। पहा फक्त आपल्या हक्काचं चॅनल योगेश्वरी दर्शन। आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र। अंबाजोगाई शहरातील माळीनगर भागात असलेल्या आई सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी गरीब गरजूंना जुन्या कपड्यांचे वाटप करण्यात येते। यावर्षीही यशवंतराव चव्हाण चौकातील पाल ठोकून राहणाऱ्या गरीब गरजू व दिवसभर काम करणाऱ्या महिलांना जुन्या साड्यांचे व मुलांना जुने गणवेश वाटप हे आई सेंटरच्या माध्यमातून करण्यात आले। झोपडपट्टीत राहत होतो आम्ही, आम्हाला काही सरकार मदत करीत नाही। सर येऊन उभा राहिले, थांबले तिथं आम्हाला मदत करू लागलेत। साड्या कुणाला ड्रेस काही देऊ लागलेत। दिवसभर पालातील मुले अंगावर मिळेल तसे फाटके तुटके कपडे घालतात व दिवसभर या पालातच राहतात। हे सर्व दृश्य आई सेंटरचे संचालक नागेश जोंधळे यांनी पाहिल्यानंतर क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरात नवीन कपडे काही दिवस घालून टाकून दिले जातात, मग या कपड्यांचा उपयोग कसा करायचा हा फंडा त्यांच्या लक्षात आलाय। त्यानंतर यावर्षी 300 ते 400 गणवेश जमा करून सर्व विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन पालात राहणाऱ्या मुलांचे जीवन कसे आहे हे त्यांना दाखवून जुन्या कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे। आई सेंटरच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून आम्ही क्लॉथ डोनेशन करत आलेलो आहोत। इच अँड एव्हरी इयर आम्ही ही ॲक्टिव्हिटी सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतो। याही वर्षी आम्ही ती ॲक्टिव्हिटी पूर्ण टीमने पार पाडलेली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सारे क्लॉथ जमा झाले होते आणि आम्ही यशवंतराव स्क्वेअर येथे ते क्लॉथ डोनेट करण्यासाठी आलेलो आहोत। प्रत्येक कार्यक्रमात सतत सर्वांना सहकार्य करणारे राजेंद्र घोडके यांनीही या आई सेंटरचे स्वागत करून या मुलांना गणवेश तर वाटप केलेच, त्याचबरोबर मिठाईचेही वाटप करून एक सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम केले आहे। तसेच यावेळी पत्रकार जगन सरवदे यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। या आई सेंटरमध्ये स्पोकन इंग्लिशचे ज्ञान घेत असताना विद्यार्थ्यांकडून दुसऱ्यांना मदत करण्यात यावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वागत केले आहे। आज आपण पाहत आहोत की झोपडपट्टीत राहणारे मुले कसे असं बिन कपडे घालतात, फाटके कपडे घालतात, पण आज आपण आपल्याला असं फील व्हावं म्हणून आमचे ट्रेनर श्री नागेश जोंधळे सर यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं। आम्हाला काही असे व्हिडिओ दाखवले, त्याच्यातून आमच्या मनातून आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे। सो आज आम्ही इथे येऊन अशा लहान मुलांना कपडे, आमचे जुने ओल्ड कपडे दिले आहेत आणि त्यांच्याकडे पाहून असं आमच्या डोळ्यात अश्रू येतात, पण त्यांना आम्ही कपडे देऊन आमचे अश्रू आम्हाला असं वाटायले की आपण कोणाची तरी मदत केली, आम्हाला फार हॅप्पी वाटत आहे। जेव्हापासून सरांनी हा आई सेंटर स्टार्ट केलं तेव्हापासून हा कार्यक्रम सर घेत आले आहेत आणि आतापासूनही इथून पुढेही असाच कार्यक्रम घेत राहतील अशी आम्ही खात्री देऊ। Respected sir and my friends, it is great honor for me that I have got this opportunity to present views on the topic help to needy people. Nagesh Jondre sir is very good because he help needy people and her qualities, ability to do work, skill development and any activity do from any ability. Thank you. अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांना एक चांगलं बनवण्याचा मानस या आई सेंटरने सुरू केला आहे। शहरातील शैक्षणिक वारसा जपण्याचे काम हे विद्यार्थी करतीलच यात काही शंका नाही। इंग्रजीला भिणारे काही विद्यार्थी असतात, पण त्याला तोंड देण्यासाठी आई सेंटर ही एक चांगला विद्यार्थी घडवीत असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना निर्माण होण्यासाठी असे उपक्रम घेतले जात असल्याची माहिती संचालक नागेश जोंधळे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे। Organizations, today we have organized cloth donation camp to those are needy people.
मुख्य उद्देश जो आहे की आमच्या इथं ट्रेनिंग घेत असलेले जे आमचे यंगस्टर्स आहेत, आई सेंटरचे फॅमिली मेंबर्स, त्यांना या क्लॉथ डोनेशनच्या माध्यमातून एक सोशल अवेअरनेस क्रिएट करणं, त्यांच्यामध्ये एक नवीन पद्धतीनं ऊर्जा निर्माण करणं की जे करून उद्या चालून हे लहान लहान जे मुलं आहेत, एक भारताचं भविष्य ठरणार आहेत, तर कमी वयामध्ये त्यांच्यामध्ये येणारी जे रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, सोशल अवेअरनेस, ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. आणि म्हणूनच आम्ही आजच्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गरीब गरजू मुलांना कपडे वाटप करून त्यांना एक प्रकारचा आई सेंटरकडून आधार देण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्या या कार्याला योगेश्वरी दर्शन बातम्याचा सलाम. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.